आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। एसी कार मध्ये व एसी घरात राहणाऱ्या महिला खासदाराला टीन शेड मधील कष्टाळू महिलांचं सुख पाहावा गेलं नाही। एकीकडे संपूर्ण शहरात महिला दिवस साजरा होत होता आणि दुसरीकडे अन्यायग्रस्त महिला आपला परिवार घेऊन रस्त्यावर रडत होती। दिनांक 7 मार्च रोजी अमरावती मधील सातुर्णा नगर येथे दिल्ली पब्लिक स्कूल समोर शासकीय रिकामी जागा आहे। या रिकामी जागेमध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून दुर्गा संतोष पुंड राहणार क्रांती कॉलनी हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीनचे बुटीक काम करून आपले परिवार चालवत होती। मात्र दिल्ली पब्लिक स्कूल समोरील शासकीय जमीन काही स्थानिक आमदार व खासदार हडपण्याच्या उद्देशाने त्या जागेवरून माझे शिलाई मशीन बुटीकचे दुकान कुठलीही पूर्वसूचना देता तातडीने तोडून मला रस्त्यावर आणले आहे, असा आरोप महिलेने आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्यावर केला आहे। त्या बुटीकला महानगरपालिकेतील शासकीय नियमांनुसार लोन सुद्धा मिळाले होते, तसेच महावितरण कंपनीकडून मीटर सुद्धा मिळाले होते। या संपूर्ण घटनेत एक सिद्ध होते की सर्वसामान्य जनतेला सत्तेत असणारे सत्ताधारी केवळ भाषणात व त्यांच्या घोषणाबाजीतच मोठे मोठे आश्वासन देतात, परंतु खरोखरच्या आयुष्यात हे चित्र वेगळंच दिसून येत आहे। अमरावती मधील प्रशासनाचा या संपूर्ण घटनेत अन्यायग्रस्त कुटुंबियांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा प्रशासनावरून विश्वास संपत आहे। नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई, अमरावती। उद्या महिला दिन आहे आणि महिला दिन उद्या असताना एका महिलेवर आज अत्याचार होतोय। बघा, हे नवनीत राणा मॅडम खासदार आमदारांचं हे पहा किती हे आहे। पहा, माझं शिलाई मशीनचं काम आहे, शिलाई मशीनचं काम असून यांनी पहा मला चव्हाट्यावर आणलंय। आज माझा रोजगार यांनी छिनून घेतलेला आहे। हे म्हणतात रोजगार करा आणि मी एका रोडाच्या कडेला बसलेली बाई आहे। तर तुम्ही याचं हे बघा, माझं पूर्ण मशीन काम पूर्ण उद्ध्वस्त केलं। कपडे होते माझे याच्यामध्ये, कस्टमरचे। आता मी कपडे कसे देऊ, काय देऊ, मला काही सुचून नाही राहिलेलं आहे। ह्या लोकांनी माझं सगळं उद्ध्वस्त केलं। महिला दिन, महिला म्हणते, महिला खासदार आहे अमरावतीची नवनीत राणा, महिला खासदार असून सुद्धा हे असे काम शोभत नाही त्यांना। त्यांच्या अंडरमध्ये सगळं होत आहे। हे दिल्ली पब्लिक स्कूल, हे पहा त्यांचं वाला हे सगळं, हे पहा मागं काहीच नाही आहे, इथून इतक्यात काहीच नाही आहे, रदारी नाही ना कोणी, रोडच्या मी कडेला बसलेली आहे। अरे, तर तुमचं रोडमध्ये जर असेल मी आहे तर रोडचं काम आलेलं नाही आहे हल्ली। तुम्ही मला एक नोटीस काहीतरी प्रूफ हे करून द्या लागत होतं ना। महिला दिनावर एक महिलेवर अत्याचार करून राहिले खासदार आमदार, किती कमाल।